मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस आहे. सरकार काय निर्णय घेतं आज दिवसभर पाहावं लागेल असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. सरकार काय निर्णय घेतं आज दिवसभर बघू असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. सरकारनं भ्रमात राहू नये, आमच्या हक्काचं आरक्षण द्यावं, अन्यथा विधानसभेचे 288 उमेदवार पाळणार असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आता आज सरकारला दिला. आज त्यांचा पूर्ण दिवस दिलेला आहे, म्हणजे 13 तारीख त्यांना दिलेली. काय निर्णय घ्यायचा काय नाही घ्यायचा हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विचारून पुढचा आता घेतला जाणार आहे. की आजचा दिवस आम्ही बघतोय सरकार काय करतंय काय नाही करत, का पुन्हा मराठ्यांची फसवणूक करतंय हे आता आम्ही बघूयात. परंतु आजचा दिवस काय बोलता येणार नाही आहे, कारण शंभूराजे साहेबांना समाजाच्या वतीनं वेळ दिलेला आहे. आजचा पूर्ण दिवस त्यांच्याकडे, बघूया आज दिवसात काय होतं बघूया. आता तरी सरकारनं शहाणं व्हावं, आमचं हक्काचं आरक्षण ते द्यावं. भ्रमात मात्र राहू नये की आम्ही अमुक जुळीला तमुक निवडून आणला, अमुक करून दाखविलं. छात्या पडू नका. मराठे तरी 288 पाडीत असतात, तरी पण मराठे पाडीत असतात हे मी प्रामाणिकपणानं सांगतो. विरोधक नाही आला म्हणून ते रडत बसून तुम्ही जर आमचं वाटोळं करणार असलात आम्ही तुमची गय करणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.